नमस्कार. बँकिंग क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका मोठ्या बँकेने नोकरीची एक मोठी संधी आणली आहे आणि आज आपण त्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेणार आहोत. हो, अगदी बरोबर ऐकलत. तब्बल 1000 पदांची ही भरती आहे. ही एक अशी संधी आहे जी हजारो उमेदवारांचं आयुष्य बदलू शकते. आणि ही सुवर्ण संधी देणारी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक. भारत सरकारचा एक प्रतिष्ठित उपक्रम जो 1908 पासून आपल्या सेवेत आहे. म्हणजे विश्वास आणि स्थिरता यांची हमीच आहे. चला तर मग आपण या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. ही संधी काय आहे, इथपासून ते मुलाखतीत यश कसं मिळवायचं, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी ही भरती मोहीम किती मोठी आहे आणि देशभरातल्या उमेदवारांसाठी ही इतकी खास का आहे हे समजून घेऊया. आता इथे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. या जागांचं वितरण कसं झालंय ते पहा. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 200 जागा, गुजरातमध्ये 125 आणि पंजाबमध्ये 100 जागा आहेत. म्हणजे या राज्यांमध्ये बँकिंग व्यावसायिकांची किती मोठी गरज आहे हे लक्षात येते. बरं, आता या पदाबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. लोकल बँक ऑफिसर म्हणजे नेमकं काय, त्यांची जबाबदारी काय असते आणि त्यांना कोणत्या संधी मिळतात, चला पाहूया. हा तक्ता बघा. यात सगळी महत्वाची माहिती एकाच ठिकाणी दिली आहे. पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकर्षक पगार. हे सगळे तपशील लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकल बँक ऑफिसर हा खरं तर बँकेचा चेहरा असतो. ही भूमिका थेट ग्राहक सेवेशी आणि बँकेच्या रोजच्या कामकाजाशी जोडलेली आहे. म्हणूनच हे पद बँकिंग प्रणालीचा एक महत्वाचा कणा मानला जातो. ठीक आहे, आता येतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न. या पदासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? चला, पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया. बघा, या पदासाठी 2 मुख्य गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे कोणत्याही शाखेतली तुमची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन, आणि दुसरं म्हणजे बँकेत अधिकारी म्हणून काम केल्याचा किमान 18 महिन्यांचा अनुभव. हा अनुभव तुम्हाला या भूमिकेसाठी तयार करतो. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान वय 20 आणि कमाल वय 30 वर्ष आहे. आणि हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत सुद्धा मिळणार आहे. पात्रता तर आता आपल्या लक्षात आली आहे. मग आता अर्ज कसा करायचा, याच्या सोप्या पायऱ्या काय आहेत ते पाहूया. सगळ्यात आधी ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल. त्यामुळे वेळ न घालवता अर्ज करणं खूप महत्वाचं आहे. बघा, या 5 सोप्या पायऱ्या वापरून अर्ज प्रक्रिया अगदी सहजपणे पूर्ण करता येते. सगळं काही ऑनलाईन आहे आणि खूप सोपं आहे. ठीक आहे, अर्ज केला, सुरुवातीचे टप्पे पार पडले. आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, तो म्हणजे मुलाखत. चला तर त्यासाठी तयारी कशी करायची ते पाहूया. मुलाखतीमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे तुम्हाला या पदाच्या जबाबदाऱ्यांबद्दल काय माहिती आहे. यातून मुलाखत घेणारे तुमची तयारी आणि पदाबद्दलची समज तपासतात. तज्ज्ञांच्या मते याचं उत्तर देताना ग्राहक सेवा, व्यवहार हाताळणं आणि बँकेच्या नियमांचं पालन करणं या सगळ्या मुख्य जबाबदाऱ्यांचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. मग असे परिस्थितीजन्य प्रश्न विचारून तुमची प्रसंग अवधानता आणि ग्राहक सेवा कौशल्य तपासली जातात. म्हणजे कठीण परिस्थितीत तुम्ही कसे वागता हे त्यांना पाहायचं असतं. इथे महत्वाचं काय आहे तर तुम्ही एक प्रक्रिया सांगता. आधी शांतपणे ऐकून घेणं, मग सहानुभूती दाखवणं, त्यावर उपाय शोधणं आणि ग्राहकाशी संवाद साधणं. हे तुमची ग्राहक सेवेबद्दलची गंभीरता दाखवतं. हा एक खूप कॉमन पण महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्र का निवडलं? यातून तुमची प्रेरणा आणि या क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा किती आहे हे तपासलं जातं. याचं उत्तर देताना तुमचा आत्मविश्वास दिसला पाहिजे. तुम्ही सांगू शकता की बँकिंग हे एक वेगाने वाढणारं क्षेत्र आहे आणि इथे करिअरसाठी स्थिर आणि उत्तम संधी आहेत. तर ही होती पंजाब अँड सिंध बँकेतील 1000 पदांची सुवर्ण संधी. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि मुलाखतीची तयारी या सगळ्या गोष्टी आता आपल्याला माहीत आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की बँकिंग क्षेत्रात एक स्थिर आणि यशस्वी करिअर करण्यासाठी आपण तयार आहोत का? संधी आपल्या दारात उभी आहे.